म्हणून माणसं आहेत तोपर्यंत जपायचा प्रयत्न करा. कधी कोणता दिवस कसा येईल काहीच सांगू शकत नाही. म्हणून आज या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगते, कुणाशीही वैर असू द्या, ते जिथल्या तिथं सोडून टाका. कुणी इथं अमरण असा याच्यासाठी आलेलं नाही. आपण प्रत्येकजण 4 दिवसाचे पाहुणे म्हणून आलो. प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून माझं सांगणं आहे, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावर मनाचा, तोल सावर मनाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावर मनाचा, तोल सावर मनाचा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. कुणाशी वैर करू नका, कुणाचा राग धरू नका. आणि हे सांगण्यासाठी मला वाटते आज चांगला पर्वकाळ आहे. उद्या काय आहे? मकर संक्रांत आहे. आज भोगी आहे. आज भोगी दिवशी आपण कुणाची पूजा करतो? कुठल्या देवतेची? देवाची पूजा करतो. ठीक आहे, आपण देवतेची पूजा करतो आणि त्या भगवती देवीला आपण एवढंच मागणं मागायचंय, देवी आमचे संसारातले सगळे भोग काय करू दे, संपून टाक, असाच आशीर्वाद फक्त आम्हाला दे. आणि उद्या मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सगळेजण फक्त एकच संदेश देत असतात. सगळे वैरी सुद्धा काय करतो, तिळगुळ घेऊन येतो आणि काय म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण माझा तुम्हाला संदेश आहे, मकर संक्रांती निमित्त तिळगुळ घ्या. कारण तुम्ही कितीही सांगा, लोक आपलं काम आहे, आपला स्वार्थ आहे, तेव्हाच फक्त गोड गोड बोलतात आणि महाग नको ते बोलायला लागतात. त्याच्यामुळे तोंडावर नाही गोड पडलं तरी चालेल, पण कुणाच्या महाग तरी त्याच्याबद्दल वाईट बोलायचं. म्हणून माझा तुम्हाला मकर संक्रांती निमित्त संदेश आहे, तिळगुळ घ्या आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. तिळगुळ घ्या आणि मुखाने कृष्ण कृष्ण बोला. कारण गोड तर आपण कधी बोलतो, आपला स्वार्थ आहे तेव्हाच. असो, म्हणून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. झालेली वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेनो, आणि कमी देवा काही नेनो.
उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदी आवडीने म्हणे आता आपुल्या जाया म्हणे आता आपुल्या जायाचे म्हणे आता आपुल्या जायाचे जगदीशे सांभाळावे जगदीशे सांभाळावे जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंद आवडीने विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हेरो रे ना वैष्णवा संगती सुख वाटे जेवा वैष्णवा संगती सुख वाटे जेवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे वैष्णवा संगती
गायनाचे उरे आपुलिया छंदे गायनाचे उरे आपुलिया छंदे आणि कमी देवा काही नेने. आणि कमी देवा आणि कमी देवा काही नेने. उरे आपुले आचंदे गायनाचे बोले आपुलिया वैष्णवा संग वैष्णवा संग वैष्णवा संगती सुख वाटे देवा वैष्णवा संगती सुख वाटे देवा वैष्णवा संगते सुख वाटे जीवा. वैष्णवा संगते सुख वाटे जीवा. आणि कमी दे आणि कमी देवा काही ने आणि कमी देवा आणि कमी देवा काय आणि कमी देवा गायनाचे उरे आपुलिया छंदे गायनाचे उरे आपुलिया छंदे आणि कमी देवा काही नेने. आणि कमी देवा काही नेने. गायनाचे ओढे आपुलिया छंदे. गायनाचे उरे आपुलिया छंदे. मनाचे आनंद मनाचे आनंद रे मनाचे आनंद
जगन्निहित पाणी मंडन मंडनाण तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन आज दुसऱ्या चरणा संसातिया तुझे रे चरण संतासिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसऱ्या चरण संततिया संततिया त्यांच्या कृपादाने कटता विस्तारू त्यांच्या कृपादाने कटता विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदोनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता कलावज्ञ जियोधरार्थ अवतार कलांकांक तेजोदिका मोदी वक्रम कलाणीशबादापनोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन आदत्रय जननी देवा देवा ओ ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वचन ऐका कमळापती 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 माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती
कर जोडी चुकते काळी आपण असावे जवळी वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर दुर्गापती का जवळी वचन ऐका कमळापती माझ्या रंगाची विनंती कर जोडी चुकते आपण असावे जवळी जवळी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी गावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बलाची दीन घ्यावी गावी गावी माझी सेवा गावी गावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा गावी गावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करावी असे ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अनाथांची माय योग्यांची माऊली विश्व माऊली ज्ञानोबर आहे आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलस्थानी असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीरू जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे कोण तुकोबर आहे तुमचा माझा माथा जाग्यावर राहावा म्हणून ज्यांनी एक नव्हे दोन नव्हे सकल 4,500 अभंगाची गाथा तुम्हा आम्हाला दान केली ती गाथा त्या गाथेतील अभंग म्हणजे सामान्य गोष्ट नाही तर साक्षात भगवंताचं हृदय आणि तुकोबऱ्यांचं हृदय या दोन्ही हृदयामध्ये झालेला संवाद म्हणजे तुकोबऱ्यांची गाथा आहे अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा बापाचं लेकीवर किती प्रेम असावं हे माझ्या तुकोबऱ्यांकडे बघून शिकावं आपल्या एकुलत्या एका लेकीचा हट्ट पुरवण्यासाठी ज्यांनी दगडाच्या नंदीचं दूध काढावं ते तुकोबरे महान अशा तुकोबऱ्यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग संत संगतीची आवड व्यक्त करणारा संत संगतीचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठला 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 सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम कृपा आशीर्वादानं अखिल विश्व चालतं त्याच भगवान पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम कृपा आशीर्वादाने म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणू हाले ते या जगा चाली तर असा भगवान पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 25वे आणि 25व्या वर्षातील मला वाटते आज 9वा दिवस आहे कितवा दिवस आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जागे म्हणायचं आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व तुमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून आयोजक नियोजकांच्या माध्यमातून माझं परम भाग्य समजते की ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे अगदी सुंदर असं नियोजन आहे आता जास्त वेळ नाव न घेता घालवण्यात
अगदी गोड अशी इकडं. आता कसं यांचं वर्णन तर आपण शब्दात करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मी तर त्यांच्या पुढं थोडंसं शांतच आहे, मला जास्त काही येतच नाही. पण मग हत्तीच्या पुढं चिमणीनं किती जरी टिवटिव केलं तरी ते कमीच असते, त्यामुळे मी जास्त टिवटिव पण करणार नाही. गोड असा आवाज गेल्या 3 दिवसापासून तुम्ही ऐकताय. आदरणीय मला वाटतंय संतोष महाराज माने आणि इकडं नितीन महाराज खताळ, दोघांनाही मनापासून वंदन करते. इकडं विनेकरी बाबा आहेत. गोड असा मृदंग ज्यांचा तुम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकताय. खरं सांगू तुम्हाला कीर्तनाची ताकद काय, तो मृदंग मला सांगा कसं आहे हो, मृत आहे, बरोबर आहे की नाही? कीर्तनाची ताकद आहे. मृत असणारा मृदंग सुद्धा कीर्तनात दंग होतो, ही कीर्तनाची ताकद आहे. आणि त्याला दंग करण्यासाठी त्यांना कितीतरी त्यांचं निम्म आयुष्य याला घालवावं लागलं, तेव्हा कुठं तो दंग होतोय. म्हणून गोड असे मृदंग जे वाजवतात आदरणीय शुभम महाराज असतील, ही सगळी बाल गोपाळ मंडळी अतिशय सुंदर असं नाचतायत. नाचलं पाहिजे, पण कुठं नाचावं हेही कळालं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आपल्या पोरांच्या ज्ञानाचा दिवा जर जगामध्ये लावायचा असेल तर आपली मुलं कुठं नाचली पाहिजेत, या कीर्तनामध्येच नाचली पाहिजे. सुंदर असे विठोबावली वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे बालगोपाळ मंडळी आहेत, त्यांनाही वंदन करते. तुम्ही सगळे श्रोते मंडळी, तुमच्याही चरणी नतमस्तक आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, आता कुठलीही गोष्ट असू द्या, कीर्तनकार लहान आणा, मोठा आणा, जवळचा आणा, लांबचा आणा, काहीही असो, कुठलंही काम असो, अगोदर काय लागतो, काय लागतो माहिती आहे का तुम्हाला? पैसा लागतो, मानधन लागतं, बरोबर आहे का नाही? म्हणून कसे भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विना कीर्तन. कितीही मोठे महाराज मंडळांना अगोदर काय द्यावं लागतं. म्हणून आजची मानधन ज्यांच्याकडून आहे असे संतोष दादा शिरकांडे आणि राहुल दादा शिरकांडे, या दोघांनाही मनापासून धन्यवाद देते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात. सेवेलागी सेवक झालो झालो, सेवेलागी सेवक झालो झालो सेवेलागी सेवक झालो, झालो सेवक झालो. तुमच्या लाधालो निज चरणा, तुमच्या लाधालो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा, देवा, अहो स्वामी तुका या देवा. तुमच्या लागलो निज चरणा, लागलो लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा देवा या बळी न करावा. ओ सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका देवा यावरी न करावा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. सेवकर्ता निवडलेलं अभंग तुकोबरायांचे आणि प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराय संत संगतीचं महत्त्व सांगतात. संत संगतीचा काय लाभ आहे ते सांगतात. खरं तर सांगू, माणसाचं बरंच आयुष्य हे माणसाच्या संगतीवर अवलंबून असतं, बरोबर आहे का नाही? सज्जन को सज्जन मिला तो दो बाता मिलते हैं, सज्जन को सज्जन मिला तो दो बाता मिलते हैं, सज्जन को दुर्जन मिला तो दो लाथा मिलते हैं. मग आपण ठरवायचं कुणाच्या संगतीत जावं, दोन गोष्टी चांगल्या ऐकाव्या का गावात कुणाच्या दोन लाथा खाव्या, हे आपल्या संगतीवरती अवलंबून आहे. म्हणून तुकोबरे सांगतात, या मानवी देहाला आल्यानंतर तुम्ही काय करा, प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा. आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जीव धावपळ करतोय हो, कशाच्या आशेसाठी? सुखाची आशे. सुख पाहिजे प्रत्येकाला. पण तुम्हाला सांगू, काही माणसाचं आयुष्य निघून चाललं पण सुख नावाची गोष्ट काही त्यांच्या पदरात पडायला तयार नाही. कारण माणसं जिथं सुख नाही तिथं आयुष्यभर शोधण्याचा प्रयत्न करतात. मला सांगा, रस्ता जर चुकला तर कसं फळ भेटेल? म्हणून सुखाचा पत्ता तुकोबरे तुम्हा मला सांगतात. एकतर कसे, हा मानवी देह सुद्धा काय आहे, दुर्लभ आहे. आणि
साधू संतांची संगत सुद्धा काय आहे, दुर्लभ आहे. माणसाचा देह मागून सुद्धा मिळू शकत नाही. पण कसं झालंय, काहींना देह मिळाला पण काहींना कळाला, काहींना देह मिळाला पण काहींना कळाला नाही, काहींना मिळालाही नाही आणि कळालाही नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही आणि काहींना कळाला सुद्धा आणि मिळाला सुद्धा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता देह मिळाला पण कळाला नाही, त्यात कोण बसतंय, तुम्ही आम्ही, बरोबर आहे की नाही. देह दिलाय पण कळायलाच तयार नाही आणि कळाला असता तर मला सांगा, एक सुद्धा माणूस बिना माळेचा राहिला कळाला असता तर. खाऊ नये ते खाल्लं नसतं, पिऊ नये ते पिलं नसतं, जाऊ नये तिथं गेला नसता जर हा देह कळाला असता तर. दुसरं, त्यांना मिळाला नाही पण कळाला. कोण? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोक बाबा जन्म आमा. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मृत्यूलोकी भावा जन्म, मृत्यूलोकी भावा जन्म. म्हणून त्यांना देह मिळाला नाही पण कळतो, ते इच्छा करतात पण इच्छा करून सुद्धा मिळू शकत नाही. तिसरं आहे की ज्यांना मिळाला पण नाही आणि कळाला पण, असं कोण आहे, पशु पक्षी प्राणी. मला सांगा, त्यांना काय कळतंय का? तुम्ही असं कधी ऐकलंय का 10-15 म्हशी हिंडायला गेलेत आणि सगळ्या मिळून भजन करायला लागलेत? असं कधी होतं का? 10-12 बैल एकत्रित आलेत आणि कीर्तनाला जाऊन बसलेत, असं कधी होतं का? त्यांना देह मिळाला पण नाही आणि कळालाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. आणि चौथा आहे की ज्यांना मिळालाही आणि कळालाही ते कोण आहेत, माझे साधू संत. आणि त्या संतांची संगत आम्हाला करायची आहे. कारण कसं, संगत फार महत्वाची. माणसाचा उद्धार ही संगतीनं होतं आणि माणसाचं पतन ही संगतीनंच होतं. संगती करावी सदा सज्जनाची, 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 संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी आता दुर्जनाची, सावली नसावी सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जना, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, संगती करावी, संगती करावी सदा संगत करायची आहे सदा सज्जनांची. सज्जन माणसाची संगत करा. कारण सांगू, मला सांगा, अमृताचा पहिला ग्लास, अमृत कळतं का तुम्हाला पुरुष मंडळी? अमृत कळतं कसं लागतंय? कोणाला अनुभव नसेल, बरोबर आहे की नाही. हा, अमृताचा पहिला ग्लास
आपण स्वतः मनानं घेतो का संगतीनं घेतो? आ कसा होतो? संगतीचा परिणाम आहे. समजा एखादा चांगला व्यक्ती जर चोराच्या सानिध्यात गेला तर त्याला भजन करायची बुद्धी सुचेल का? बैसता चोरा पासी तैसी होय बुद्धी, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, चोराच्या संगतीत गेला आणि तशी बुद्धी सुचली आणि जर कोण चोरी करायला लागलं, बरोबर आहे की नाही? चोरी करणं चांगलं आहे का वाईट आहे? महिला मंडळ, चोरी करणं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. बरोबर आहे का? सांगून जाते, तुम्हाला आठवलं उदाहरण म्हणून. एका चोरानं काय केलं? चोरी केली बरं का. एक घर फोडलं आणि 5,000 रुपयाची चोरी केली, पण त्याच्यावर काही त्याचं भागलं नाही. त्यानं ठरवलं एवढ्यानं काही होत नाही, म्हणला अजून एक घर फोडावं लागतंय. म्हणून दुसऱ्या घरी गेला, तेही घर फोडलं आणि तिथं चोरी केली. तिथं 5,000 रुपये त्याला मिळाले. तो म्हणला 10,000 काय होणार आहे, एवढ्यानं काय आपलं भागत नाही. म्हणला अजून एक घर फोडावं लागतंय. तिसऱ्या घरी चोरी करायला गेला आणि तिथले 5,000 रुपये उचलले. किती किती 5,000 रुपये घेतले. तेवढ्यात काय झालं? तिथला मालक जागा झाला. मालक जागा झाला आणि मालकाची कुजबूज त्यानं ऐकली. तो भिवून काय केला? जेवढं गठोडं आणलं होतं ते बी तिथं टाकलं आणि ते 5,000 रुपये घेऊन फक्त निघून गेला. पण इकडं मालकानं काय केलं? मालकाला डाऊट आला. आता लगेच मालक उठला आणि पहिला जाऊन त्यानं किस्सा चेक केला. खिशातले 5,000 रुपये गायब. पण बिचारा गरीब शेतकरी होता. आता शेतकरी कष्टानं पैसा कमवतात. तो रडायला लागला बिचारा, माझे 5,000 रुपये कष्टाचे निघून गेले. आणि रडता रडता त्याचं लक्ष गेलं, त्याला एक गाठोड दिसलं आणि त्यानं उघडून बघितलं तर त्यात होते किती? 10,000 रुपये. त्यानं जागेवर रडणं बंद. काय म्हणला? रोज चोरी होऊ द्या म्हणला. आता 5 जर जाऊन 10 मिळत असतील तर चोरी करायचं काही वाईट आहे का मला सांगा? पण कोणाच्या घरी? आमच्या घरी होऊ द्या, तुमच्या नको. बरोबर आहे कडे? तसं संगतीचा परिणाम आहे. म्हणून तुकोबरे सांगतात, ज्या सुखाची अपेक्षा तुम्ही करता ते सुख कुठं आहे? सुख वाटे हेची ठाई, बहुपायी संताची म्हणवुनी केला वास, नाही नाशते ठाई. काय फायदा आहे संत संगतीचा? सुख तर भेटणारच आहे, पण लाभ काय आहे आम्हाला संत संगतीचा? एकदा नारद मुनी विष्णू भगवंताला प्रश्न विचारतात की देवा, संत संगतीचा लाभ काय आहे? त्यावेळेस देव नारदांना सांगतात की तुम्ही एक काम करा नारदजी, हा प्रश्न तुम्ही गटारेतील किड्याला जाऊन विचारा. कुणाला? गटारेतील किड्याला जाऊन विचारा. नारद मुनी आले आणि नारद मुनी गटारेतील किड्याला प्रश्न विचारला, संत संगतीचा लाभ काय आहे? प्रश्न विचारता क्षणी तो किडा गतप्राण झाला, म्हणजे मरून गेला. नारद मुनी पुन्हा माघारी आले आणि देवाला सांगितलं, देवा उत्तर तर मिळालं नाही, पण किडाही मरून गेला म्हणले. देव म्हणले ठीक आहे. 2-3 दिवस गेले. परत देवानं सांगितलं, नारद मुनी संत संगतीचा लाभ काय आहे? तुम्हाला उत्तर पाहिजे ना? तुम्ही एक काम करा, नुकताच सरडा जन्माला आलेले त्या कुंपणावरती जावा आणि नुकताच सरडा जन्माला आलेला आहे त्या सरड्याला जाऊन तुम्ही विचारा की संत संगतीचा लाभ काय आहे. नारद मुनी पुन्हा माघारी आले आणि त्या सरड्याला विचारलं की संत संगतीचा लाभ काय आहे. त्यावेळेस प्रश्न विचारता क्षणी सरडाही गतप्राण झाला. नारद मुनी पुन्हा माघारी आले आणि देवाला सांगितलं, उत्तर तर भेटलंच नाही, पण सरडा सुद्धा मरून गेला. देव म्हणले ठीक आहे. मग परत 2-4 दिवस गेले. देवानं सांगितलं, नारद मुनी तुम्हाला उत्तर पाहिजे ना, संत संगतीचा लाभ काय आहे? नुकताच झाडावर पोपटाचं पिल्लू जन्माला आलंय, त्या पोपटाच्या पिल्लाला जाऊन विचारा संत संगतीचा लाभ काय आहे. नारद मुनी पुन्हा माघारी आले आणि पोपटाच्या पिल्लाला प्रश्न विचारता क्षणी ते पोपटाचं पिल्लू सुद्धा मरून गेलं. पुन्हा नारद मुनी माघारी आले. देवाला सांगितलं, देवा पोपटाचं पिल्लू सुद्धा मरून गेलं, पण उत्तर काय मिळालं नाही. देव म्हणले ठीक आहे. पुन्हा 2-4 दिवस गेले आणि देवानं सांगितलं, नारद मुनी तुम्हाला उत्तर पाहिजे ना, एक काम करा, नुकतंच गाईला वासरू झालंय,
त्या वासराला जाऊन तुम्ही विचारा संत संगतीचा लाभ काय आहे. नारद मुनी पुन्हा माघारी आले आणि त्या गायीच्या वासराला प्रश्न विचारता क्षणी गायीचं वासरू सुद्धा मरण पावलं गेलं. पुन्हा नारद मुनी माघारी आले आणि देवाला सांगितलं, देवा अहो गायीचं वासरू सुद्धा मरण पावलं गेलं म्हणले, पण उत्तर काय मिळालं नाही. ठीक आहे म्हणले देव. मग पुन्हा 2-4 दिवस गेले आणि देवानं सांगितलं, नारद मुनी तुम्हाला उत्तर पाहिजे ना, संत संगतीचा लाभ काय आहे. एक काम करा, बऱ्याच दिवस राजाला काय होता, वंशाचा दिवा नव्हता आणि त्या राजाला बऱ्याच दिवसातून वंशाचा दिवा झालाय. त्या राजाच्या मुलाला तुम्ही काय करा, जाऊन विचारा संत संगतीचा लाभ काय आहे. पण तेव्हा मात्र नारद मुनी जरा घाबरले. म्हणले, देवा आजपर्यंत तुम्ही मला ज्याला ज्याला विचारायला सांगितलं हा प्रश्न, तिथं तिथं मी गेलो, पण प्रश्न विचारता क्षणी सगळे मरण पावले गेले. आणि समजा एकतर इतक्या दिवस राजाला राजपुत्र नव्हता आणि मी जर जाऊन राजाच्या मुलाला जर हा प्रश्न विचारला आणि जर असं अघटित असं काही झालं तर मग राजा मला ठेवेल का. देव म्हणतो, काळजी करू मी आहे ना. मग आता देवाच्या भरवशावर नारद मुनी आले आणि राजाच्या मुलाला नुकतंच जन्माला आले हो बाळ. मग मला सांगा, नुकतंच जन्माला आलेलं बाळ बोलल का मावशा. नुकतंच जन्माला आलेलं बाळ बोलल का. आता बोलायचं कधी, बोलायचं कधी बंद ठेवायचं हे कोणाच्या हातात आहे, त्याच्या हातात आहे. बरोबर आहे का नाही. जर तो जर काय करत असेल तर का बोलणार नाही मला सांगा, त्यानंच पाठवले ना. मग त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि हळूच जाऊन त्या बाळाला प्रश्न विचारला, संत संगतीचा लाभ काय आहे. त्या बाळानं सांगितलं, उत्तर देतो, पण तुम्हाला ज्यानं पाठवलं इथं त्याला पहिला घेऊन या, मग उत्तर देतो. कुणी पाठवलं होतं, साक्षात जगाच्या मालकानं पाठवलं होतं. नारद मुनी गेले आणि भगवान विष्णूंना घेऊन आले. राजाला आनंद झाला, साक्षात देव घरा आलाय मला सांगा, किती आनंद. सगळं काही पाहुणचार केला आणि मग त्या बाळानं सांगायला चालू केलं, संत संगतीचा लाभ काय आहे. नारद महर्षी, मी पहिला गटारीतील किडा होतो, तुमच्यासारख्या संतांचं दर्शन मला झालं आणि पुढचा जन्म मला कुणाचा मिळाला सांगा, कुणाचा मिळाला, सरड्याचा मिळाला. पुन्हा मला तुमचं दर्शन झालं, पुढचा जन्म मला कशाचा मिळाला, पोपटाचा. पुन्हा मला तुमचं दर्शन झालं, पुढचा जन्म मला कशाचा मिळाला, गायीच्या वासराचा. आणि पुन्हा मला तुमचं दर्शन झालं, एक सामान्य मुलगा नाही तर एका राजाच्या राजघराण्यात मला जन्म मिळाला. हाच संत संगतीचा लाभ आहे. विठ्ठल आणि म्हणून संत संगतीचे बरेच लाभ आपल्याला आहेत. त्यातला सोपा फायदा आहे की ज्या सुखाची अपेक्षा तुम्ही आम्ही करतो ते खरंच सुख कुठं आहे तर अभंगाचं प्रथम चरण. ओ वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती
गायनाचे उडे आपुनिया गायनाचे उडे आपुनिया गायनाचे उडे आपुनिया गंगे गायनाचे उडे आपुनिया गंगे गायनाचे उडे आपुनिया गंगे गायनाचे उडे आपुनिया वाजवा टाळी मनानं वाजवा जरा. मग आता वैष्णवाच्या संगतीत सुख आहे खरे, पण वैष्णव कुणाला म्हणायचं? बरोबर आहे की नाही? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध ओढला, वैष्णव म्हणावं का? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध ओढतो, पण घरातल्या माई बापाला जर लाथानं मारत असेल तर त्याला कसं वैष्णव म्हणावं? बाह्य रंगाकडे बघून भल्या मोठ्या माळा घातल्या म्हणजे वैष्णव म्हणावं का? पंढरपूरला गेला म्हणजे वैष्णव म्हणावं का? कारण पंढरपूरला जाऊन नुसतं हॉटेलला एकादशी दिवशी हॉटेलला जेवून येणारे सुद्धा बरेच आहेत. म्हणावं का वैष्णव त्यांना? नाही. वैष्णव कुणाला म्हणावं? वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया, सर्वस्व ज्यानं भगवंताला अर्पण केलंय त्याला वैष्णव म्हणावं. आणि त्या वैष्णवांच्या घरी काय असतं सांगू तुम्हाला? वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ. वैष्णवा करी सर्व काळ, वैष्णवा करी सर्व काळ सदा जनजनती काळ, सदा जनजनती काळ, सदा जनजनती काळ. कन्या भाकरीचे खाणे कन्या, भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे, सदा राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ, सदा झणझणती सदा जनजनती काळ, सदा जनजनती अखंड ज्याच्या घरी भजन आहे त्याच्या संगतीत गेलो तर तुम्हा आम्हाला भजन करा, देवाचं नाव घ्या सांगायची गरज तर पडेल का? पण आमचं कसं झालंय माहितीये का? आता उगा हे 7 दिवस सप्ताह म्हणून आम्ही एवढं येतोय, पण मला सांगा 7 दिवस सप्ताह झालं का तुम्ही पुढच्या वर्षीच इथं तोंड बघायला येता? बरोबर आहे का? म्हणजे आधी मध्ये आम्हाला कुठं देवच आठवत नाही. रात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत संसार संसार संसार, धन 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 धन. प्रत्येक जण धनाच्या मागे लागला, त्याच्यामुळे आम्ही देवाला विसरायला लागलो. अहो आम्ही दिवसातून 3 काही 4 वेळा भोजन करतो, पण चुकून सुद्धा आमच्या मुखाला भजन काही येत? खरं खरं मावशी सांगायचं येतं का हो? आता पुढच्या जे 1-2 आजीबा आहेत गंध लावलेल्या त्यांच्या येत असेल, पण बाकीच्या महिलांना कामाच्या व्यापातनं काही देवाचं नाव गेला. आणि खरं तर आपलं कसं झालंय माहितीये का? अंगाला ताप की देव माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप की देवाच्या बापाचा मी. म्हणजे अडचण आली का देवाचा धावा करे
करायचा, पण सगळं काही चांगलं आहे तर देवाच्या पुढे डोकं सुद्धा आम्ही टेकवत नाही, असं करतो. देवाला काही भक्त कमी आहेत का? बरं, सगळं काही देणारा सुद्धा भगवंत आहे, आणि जास्त अहंकार केला तर काढून घेणारा सुद्धा कोण आहे? काही वेळ लागतो का त्याला काढायला, मला सांगा. म्हणून आपल्याला संकट आलं का फक्त देव दिसतो, नाहीतर आमच्या मावशीने एखाद्या महाराजांचं ऐकावं आणि एखादी वारी करावी, बरोबर आहे का? एखाद्या आजीबाईने वारी करावी आणि ती वारी करून घरी येऊस तर त्या आजीची एखादी कोंबडी बोक्यानं, इथली कुणाची नाही, इथली कुणाची नाही, आमच्या तिकडची सांगते, बोक्यानं न्यावी. ती आजी तिथनं पांडुरंगाला शिव्या देते, तुझी वारी केली आणि तुझं एवढं आले मी तुझ्याकडे घरदार सोडून, पण माझं तू काय बरं केलं, तुझं तोंड सुद्धा बघत नाही म्हणते लगेच. कुणाचं? पांडुरंगाचं. म्हणजे एक संकट आलं का देवाला सुद्धा शिव्या देणारे, देवाला सुद्धा विसरणारे तुम्ही आम्ही आहोत. उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असंच तुम्हाला जसं असा नाद आहे, आता तुम्ही कीर्तनाला येता, तसंच एका गावामध्ये काय झालं, एक महिला भजनी मंडळ तयार झालं. थोडा थोडा नाद लागला त्यांना भजनाचा. टाळ काही नीट वाजवायला येत नव्हता, पण हातानं टाळ वाजवायच्या. आणि मग हळूहळू विचार केला, म्हणले आता आपल्याला टाळी वाजवायला ये लागले, आपण काय करूया, 2-4 टाळ घेऊ म्हणले. टाळ घेतले आणि काय करायच्या, रोज एकीच्या घरी जायच्या, 5-10-15 मिनिटं भजन करायच्या. असं नाद लागला आणि त्यांची आशा ही वाढत चालली. म्हणली जरा बेसूर व्हायला लागले, आता आपल्याला काय पाहिजे, एक सूरपेटी पाहिजे. माहितीये का तुम्हाला? हार्मोनियम माहितीये, पेटी, सूरपेटी. तुम्ही काही शपथ घेऊन आला का घरनं बोलायचं नाही, तोंड उघडायचं नाही? हा, तुमचा आवाज किती हे मला पण माहितीये, त्यामुळे विचारल्यावर बोलत चला. कुठपर्यंत आलत? उद्या तुम्ही असंच म्हणणार, रातभर वाचली गीता आणि रातचा गोंधळ, असं म्हणू नये. लक्ष दिलं पाहिजे. शरीर रूपान नुसतं बसून चालत नाही. आणि मग विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 त्या महिलांना वाटलं की आता आपल्याला एक सुरामध्ये येण्यासाठी सूरपेटी पाहिजे. बरं, आता हार्मोनियम तर काही स्वस्त भेटते का हो? पहिला काळ होता 2-3 हजार रुपये येत होती, पण आता काळ बदलला. कसली जरी हलकी जरी घ्यायची म्हणलं तरी नाही म्हणले तरी 10-12 हजार रुपये लागतात. मग म्हणल्या आता कुणाकडनं घ्यायचे? मग विचार केला त्यांनी. म्हणले आपण गावच्या सरपंचाकड. आलेत का सरपंच? वा, चांगली गोष्ट आहे. पुढेच बसले का? नीट लक्ष देऊन ऐका. सरपंचाकडं, तिकडं बघून घ्या, मग माझ्याकडे बघा. सरपंचाकड जाऊया म्हणले. आणि त्यावेळेस नुकतीच काय झालती, निवडणूक जवळ आलेली होती. आणि मग सरपंचाकड गेल्या. सरपंचाकडे गेल्यानंतर सांगितलं, सरपंच आम्हाला तेवढी एक पेटी घेऊन द्या म्हणले. सरपंच म्हणले बरं ठीक आहे म्हणले पुढं. आणि बायका निघून गेल्या. 2-4 दिवसात आणून देतो म्हणले. बरंच म्हणले आता कामात काम ह्याने लावलं, म्हणलं बरंच नाद लागलं ह्यांना भजनाचा, असं तसं म्हणू लागले. आता 10-15 हजार रुपयाला काम लावलं. ठीक आहे, 2-3 दिवस गेले, पण पेटी काय आली नाही. म्हणून महिला परत माघारी आल्या. सरपंच पेटी आणून देताय का नाही तेवढं सांगा. सरपंच म्हणले उद्याच्या उद्या तुम्हाला पेटी आणून देतो. सकाळ सकाळी दिवस उगायला सरपंच निघाले. कुणीकड? हा, पेटी आणायला निघाले. आणि तेवढ्यात एक कुंभार दादा आडवे आले. कुंभार दादा म्हणले काय सरपंच, म्हणले सकाळ सकाळी कुणीकडे निघालात, काय काम काढलं? मग त्यावेळेस सरपंचांनी सांगावं, काही नाही म्हणले, जरा पेटी आणायची म्हणले. गावातल्या महिलांना लागलाय भजनाचा नाद आणि मागणी केली, म्हणले पेटी द्या, म्हणून पेटी आणायला चालले. मग कुंभार दादानं काय केलं, आपली काडी लावून सोडली. म्हणे आता 10-15 हजार रुपयाला काम आहे. मग सरपंच म्हणले हो म्हणले, आता काय करावं, द्यावं तर लागेल. अहो मग एक काम करा म्हणले, 15,000 रुपयाची पेटी तुम्हाला फक्त मी 500 रुपये देतो. किती आनंद होईल का सरपंचाला? काय होईल? 10-12 हजार रुपयाची वस्तू जर 500 रुपये ते येत असेल तर आनंद होणार ना. अहो आम्ही इतका चुंगूसपणा करतो. मावशा साध्या भाजी जरी आणायला गेल्या, तुम्ही 10 रुपयाची पेंडी कितीला मागता? निम्म्याच्या निम्म, थोडं सुद्धा नाही कमी करत, डायरेक्ट निम्म्याच्या निम्म कमी करतो. इकडे बी अनुभव दिसायला लागला, कारण आता इकडंच आलंय. बरोबर आहे, असो अनुभवाचे बोले. आणि मग सांगितलं ठीक आहे म्हणले. अहो म्हणले मग तुम्हाला 500 काय 5,000 रुपये देतो, पण उद्याच्या उद्या तुम्हाला पेटी आणून द्यावी लागेल. मग कुंभार दादा गेले. कुंभाराचं काय काम असतंय?
सिस्टम काय बनवायचं? वा, कुंभाराचं काय काम असतंय? हा, मडकं बनवायचं. ही कुंभारांची सिस्टम आहे का? बरं बरं. कुंभार दादाचं काय काम असतं तर मडकं बनवायचं. कुंभार दादानं काय केलं, एक मडकं घेतलं आणि त्या मडक्यामध्ये काय केलं, एका झाडावर मधमाशाचं पोळं होतं. त्यातल्या माशा त्या भरल्या आणि वरनं एक कापड बांधलं आणि आतनं माशा स्वर द्यायला लागल्या. गुईंग गुईंग स्वर द्यायला लागल्या. आणि मग पेटी तयार केली ना आणि सरपंचाकडे घेऊन आले. सरपंच म्हणले, तुम्हाला काय सांगितलं होतं हे काय आणले? अहो सरपंच, आता कलियुग आहे, पहिल्यासारखं काय राहिलं नाही म्हणले. आता ही मॉडर्न पेटी आले म्हणले. काय भाता वडायचा नाही, बटन दाबायचं नाही, नुसतं वर हाणायचं, आतनं स्वर येतोय म्हणले. आणि मग सरपंच म्हणले, बरं बरं ठीक आहे, मला काही त्यातलं कळत, पण ह्या सरपंचांना कळतंय बरं का, हा त्याच्यामुळे इकडं कुणी बघू नका, म्हणून तर ते पुढे बसलेत. मग सरपंच म्हणले ठीक आहे. सरपंचाने ती पेटी घेतली आणि बायकांकडे घेऊन गेले. बायका बी बघितल्यावर म्हणल्या, सरपंच अहो हे असली कसली पेटी आणले? सरपंचांनी त्यांनाही समजून सांगितलं, अहो आता मॉडर्न पेटी आले म्हणले, तुम्हालाच लोड नाही म्हणले, भाता वडायचं नाही, बटन दाबायचं नाही, काय नाही, नुसतं असं हाणायचं, आतनं स्वर येतोय कसा, गुईंग गुईंग असा स्वर येतोय. महिला म्हणल्या, बरं ठीक आहे, आमचं काम कमी झालं. बरं आता आपण सरपंचांनी एवढीच कृपा केली आपल्यावर, तर आपण भजनाची सुरुवात सरपंचाच्याच घरू करी म्हणले. मग सरपंचाच्या घरी करूया म्हणल्यानंतर ठरलं त्यांचं. सरपंचाच्या घरी गेल्या भजनाला गेल्या, भजन चालू झालं. एक थाप आणायला आणि बाकीच्या सगळ्या म्हणायला. आणि तेवढ्यात एक जण उशिरा आली. एक जण उशिरा आल्यानंतर ती म्हणली, थांबा 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 म्हणली, असली कसली पेटी आहे ही आणि ही वर कशाला बांधलंय? आता माणसाचं कसं आहे माहितीये का, तिथं जाऊ नको म्हणलं का तो मुद्दामन जाणार, तिथं काहीतरी चांगलं असेल म्हणून आपल्याला जाऊ नको म्हणून संशय येतो आपल्याला लगेच, बरोबर. पण संशयापेक्षा दुसरं कुठलं पाप नाही. संशय आणि थोर आणि पाप नाही घोर. संशय येता कामा नये, दूरबुद्धी ते म्हणा, कशाला दुर्बुद्धी सुचावी हो. पण ती महिला, आता बायकांचा हट्ट तुम्हाला माहितच आहे, मग तिनं हट्टच धरला. म्हणली त्याच्या आत काय ते मला आधी बघायचं आणि मग तुमचं भजन करा म्हणली. मग बायका म्हणल्या, आता हिच्या कुठं नादाला लागता, बरं म्हणले ती सोडूया आपण, मग त्याचं बी उद्घाटन आपण सरपंचीन बाईंच्या हातूनच करूया. आलेत का सरपंचीन बाई? वा. मग सरपंचीन बाईला पुढं बोलवलं, हळदी कुंकू लावला आणि कापड सोडलं आणि पेटीचं उद्घाटन केलं. आता पुढं काय झालं हे सांगायची गरज आहे का? बायकांची तोंड अशीच्या अशी झाली, तुम्हाला सांगते. ती पेटी बी कुठं पडली आणि त्या बायांनी अजून भजनाचं बी तोंड बघितलं नाही आणि सरपंचाचं बी. मला याच्यातून इतकं सांगायचंय, त्यांना भजनाचा नाद लागला, पण थोडं संकट आलं तरी त्यांनी देवाला सुद्धा विसरून नाव सुद्धा घेतलं नाही. म्हणजे संकट आलं का आपण देवाला सुद्धा विसरतो. पण तुम्हाला सांगू, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुक या मुखा विठ्ठल, सुख असो दुःख असो भगवंताला विसरता कामा नाही. मग हे कधी होईल? ज्यावेळेस आपली संगत त्याची असेल, त्या साधू संतांची संगत असेल. मग तुकोवरे सांगतात त्याची संगत झाली का, एकदा आनंदाने नाचायला डोलायला काय लागतो मला, तुकोबरे देवाशी संवाद साधतात की मी त्यांच्या संगतीमध्ये काय करेल. अभंगाचं दुसरं चरण. गायनाचे गुणे आपुलिया गुणे, गायनाचे गुणे आपुलिया गुणे, गायनाचे गुणे आपुलिया चंदे, गायनाचे गुणे आपुलिया चंदे.
नावाप्रमाणे हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. लक्ष पाहिजे आपल्या सगळ्यांनी एकदा हात वरती घ्या. ताट सगळे, महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपण माणूस आहे याची गॅरंटी. त्यांनी सगळ्यांनी हात वर घ्या. याच्याही पुढे जाऊन सांगते, ज्याचं पुण्य आहे त्याचे हात सगळ्यात वर. आणि तुमचं पाप बघायला अख्खी वाडी आली बघा. मध्ये हात खाली कुणी घेऊ नका. माझ्या मागं प्रेमानं भजन म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय ओ श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय राम जय 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 राम. प्रभु रामचंद्र भगवान की. माईक मधले कोणी म्हणू नका. हा. प्रभु रामचंद्र भगवान की. पवनसुत हनुमान की. प्रभु रामचंद्र भगवान की. रावण महाराज की. वा जमलं. रावण तुमचा पाहुणा होता. असो, याच्यासाठीच आपण लक्ष द्यायचं असतं. हात कोणी खाली गेलं सांगितले. बरं आता घ्या. हा, तुम्ही म्हणणार आम्हाला 7 दिवस भजन करायचंय, 1 दिवसातच आम्ही दमून जाईल. असं सगळ्यांनी प्रेमानं भजन केलं. मनापासून धन्यवाद. एवढ्यात पण कोणी चुकारपणा केला त्याला डबल धन्यवाद. मी काय बोलावं एवढी माझी पात्रता नाही, पण देव बघून घे. माझ्या दरबारात बसून माझं नाव घ्यायला चुकारपणा करतो. मग घरी नीट पोचवायचं का मध्येच कुठं गाठायचं हे कोणाच्या हातात आहे. जैसी करणी वैसी भरणी. आपण जे पेरतो तेच उगवत असतं. कितीही टाळाटाळ करा पण कर्म कधीच चुकत. आणि या जन्मात राहिलं तर पुन्हा भोगायला यावंच लागतं, पण कर्म काही सुटत. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळायावे. ते भोगावया यावे देहा एक. भोगायला यावंच लागतं पण कर्मापासून सुटका नाही. म्हणून साधू संत सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. घातली यावय नरका जाणे. कशाला नाही घाबरा, पण कर्माला घाबरावं लागतं. केलेल्या कर्माचं फळ स्वतःलाच भोगावं लागतं. म्हणून तुकोबरे सांगतात,
चांगलं कर्म करत चला. पुढे जाऊन तुकोबराय सांगतात हे साधू संतांचे उपकार आहेत बरं का आपल्यावरती. काही नाही लक्षात ठेवा, पण तिघांचे उपकार आपल्यावरती. एक, ज्या भगवान पांडुरंग परमात्म्यानं ही कोट्यावधी रुपयाची शरीर नावाची संपत्ती तुम्हा आम्हाला दान केली की जी कुठल्या जगाच्या बाजारात मिळू शकत नाही. जगाच्या बाजारात पैशावर सर्व काही मिळू शकतं, पण शरीर नावाची संपत्ती जगाच्या कुठल्याच बाजारात मिळू शकत नाही. भगवंतानं तुम्हा आम्हाला हा देह फुकट दिला, हे भगवंताचे उपकार आहे, आपण विसरता कामा नये. त्याच्या उपकारातून उतरही तर होणार नाही, पण प्रयत्न करायचा काय, तयाचे भजन चुकू नये. आपण जन्माला आलोय म्हणून भजन करायचं नाही, तर भजन करण्यासाठीच माणसाचा देह भगवंताने तुम्हा आम्हाला दिला. ओ देवे दिला देया भजना गो माता. ओ देवे दिला देया भजना गो माता. देवे दिला देहा भजना गो माता. देवे दिला देहा भजना गो माता. ओ देवे दिला देया भजना गो माता. ओ देवे दिला देया भजना गो माता. दिला देहा भजना गो माता. भजना गो माता. तोया झाला पाटा बाधिकेचा. तोया झाला पाटा बाधिकेचा. गोया झाला पाटा बाधिकेचा. तोया झाला पाटा बाधिकेचा. तोया झाला पाटा बाधिकेचा. गोया झाला बाधिकेचा. ओ दानोनिया मान राहिली वरती. ओ दानोनिया मान राहिली वरती. राहिली वरती. देवी दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून भगवंताने हा देह आपल्याला भजनासाठी दिला. भगवंताचे उपकार आहेत. अहो लोक देवाचे उपकार विसरायला लागले, साधू संतांचे उपकार विसरायला लागले, माणसांचे उपकार विसरतात. यात काही नवलय हो. आपण एखाद्याला त्याच्या संकट काळामध्ये मदत करावी, उसने पैसे द्यावे, पण ज्याला दिलेत त्याला परत सारखं मागं लागावं लागतं. अरे दे माझे पैसे, दे माझे पैसे. पण ते काय म्हणते, थांब की म्हणले, दम निघत नाही का, मी काय पळून चाललोय का कुठं. म्हणजे आपलेच पैसे असतात, पण पुन्हा आपल्याच भिकाऱ्याने मागावं लागतात. म्हणजे लोक आता उपकार सुद्धा विसरायला लागले. साधू संतांचा उपकार, देवाचा उपकार सुद्धा आपण विसरायला लागलो. कसं सांगते जाता जाता लगेच. एक शेतकरी होता बरं का, आणि त्या शेतकऱ्याकडे 2 तरणी बैल होती. काय होती? बैल माहिती आहेत का सगळ्यांना? किती पायाचे असतात? कोण म्हणलं 2? आता 2 पायाचे काय काय तसे राहतात, त्याचा काही दोष नाही. हा, इथलं सोडून सांगते. आणि मग त्याच्याकडे 2 तरणी बैल होती. बऱ्याच दिवस एकाच जागेवर, म्हणजे 10-15 दिवस त्यांना काही सोडलंच नाही शेतकऱ्यान. आणि 15 दिवसातून त्या खोंडांना काय केलं, सोडलं. म्हणले आपण काय करूया, शेतात एक चक्कर हाणून येऊया. मग मला सांगा, ही तरणी खोंड आहेत, 15 दिवस दावणीला बांधूनच आहेत, आणि 15 दिवसानंतर त्यांना सोडले. अशी गुपचूप चालतील का रस्त्याने? खुदरा काय करायला लागली, उड्या मारायला लागली. मालकाला पण ऐकायला तयार नाही. कशी बशी मालकानं आवरली, शेतात गेला, दिवसभर काम केलं, आणि पुन्हा संध्याकाळी घरी माघारी यायला लागला. आणि जसा माघारी यायला लागला तसं बैल
झालं, गाडी अशी वाडीच्या चौकात येईला आणि त्या बैलांच्या नाकातली व्यसन तुटायला गाठ पडली. बैलांच्या नाकातली व्यसन तुटली. आता तर मालकाचा ताबा सुटला. मग ती जास्तच पळायला लागली. मग मालक म्हणला आता एकच पर्याय आहे. मालकानं काय केलं, मालक मोठ्यानं ओरडायला लागला, अरे बाजूला सरका, बाजूला सरका. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, बैलावरचा ताबा सुटले, गाडीचं चाक तुमच्या पायावरनं जाईल, बाजूला सरका, बाजूला सरका. सगळे पटपट पटपट भिवून बाजूला सरकले. पण एक शांताबाई नावाची आजी कडाला होती, ती मध्ये येऊन उभारली रस्त्याच्या इथली. हा, आणि मग म्हणली येऊ दे म्हणली बैलगाडी. रस्ता काय तुझ्या वाजमते की तुम्हाला बी, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का म्हणली. आणि तेवढ्यात काय झालं, तिच्या पायावरनं चाक गेलं. आता पायाला लागलं, रक्त व्हायला लागलं. मग मला सांगा, पायाला लागले म्हणलं कुठं जायला पाहिजे, दवाखान्यात. पण ती गेली पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेली आणि बिचाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर केस करून आली. केस करून आली. आता इकडे शेतकरी घाबरायला लागला. अरे उभ्या आयुष्यात कधी कोर्टाची पायरी चढली नाही, कधी पोलीस स्टेशन बघितलं नाही, पण या मूर्ख म्हातारीमुळे आता आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागते. पण असो म्हणला, काही जरी असलं तरी विजय हा नेहमी कोणाचा असतो, सत्याचाच असतो. मग शेतकरी आपला साधा भोळा होता, अडाणी होता, त्याला काहीच माहित नव्हतं हो कोर्टातलं. मग मला सांगा, कोर्टात केस लढायची म्हणल्यावर कोणाची मदत घ्यावी लागते, पोलिसाची? तुझा कोर्ट वेगळा असेल. कोणाची मदत घ्यावी लागते, वकिलाची, बरोबर आहे का? इथं कोणी आहे का वकील? हा, दीदी आहे आमच्या वकील. हा, मग वकिलाची, आता तुम्हाला काय लागलं तर दीदीची मदत घेत जावं बरं का. आणि मग वकिलाची मदत घ्यावी लागते. शेतकरी गेला वकिलाकडे आणि शेतकऱ्याने घडलेली हकीकत सांगितली. वकील म्हणले काही काळजी करू नका, काही काळजी करू नका म्हणले. तुम्ही काय भ्यायचं कारण नाही, काय नाही, मी सांगतोय तेवढं फक्त जाऊन तिथं बोलायचं कोर्टात. शेतकरी म्हणला ठीक आहे म्हणले, तुम्ही सांगा म्हणले, तेवढंच मी बोलतो, मला काय बाकीचं काही कळत नाही. मग वकिलांनी सांगितलं, पुढं कोर्टात गेल्यानंतर जज साहेबांनी तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारू द्या आणि कितीही प्रश्न विचारू द्या, तुम्ही एकच उत्तर द्यायचं, काय गुईंग असं उत्तर द्यायचं. काय उत्तर द्यायचं, द्या की तुम्ही पण आता. हा, कसं उत्तर द्यायचं, गुई. हा, वा वा, गुईंग असं उत्तर द्यायचं. आता शेतकऱ्याने तेवढंच लक्षात ठेवलं बरं का, बाकी त्याला काही माहीत नव्हतं. आणि मग ती शांताबाई आणि शेतकरी कोर्टामध्ये गेले केस लढण्यासाठी. वादी प्रतिवादी दोघं पुढे उभा राहिले. इकडं म्हातारी उभारली ती आणि इकडे शेतकरी उभारला. आणि जज साहेबांनी शेतकऱ्याला प्रश्न विचारायला चालू केले. बैल तुमचीच होती का? शेतकऱ्यानं उत्तर दिलं, मोठ्यांदा तुम्हाला पण कामाला येईल कोर्टात. हा, चपला खाऊन माघारी यायचं का बाई, असंच असलं फक्त ऐकायचं आणि कानाने, ह्या कानानं ऐकायचं आणि त्या कानान सोडून द्यायचं. आणि मग जज साहेबांनी दुसरा प्रश्न विचारायला चालू केला, या आजीला तुम्ही ओळखता का? शेतकऱ्यानं उत्तर दिलं, गुईंग असं उत्तर दिलं. असे 10-12 प्रश्न विचारले, पण शेतकरी नुसता काय करायला लागला, गुईंग गुईंगच करायला लागला. मग आता ह्याचं गुईंग 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 ऐकून पुढच्या शांताबाईची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि तिला विचारायच्या आधीच तिनं चालू केलं. म्हणली साहेब, मुर्दा तर काल जोर जोरात ओरडत होता, म्हणली बाजूला सरका, बाजूला सरका, नाही तर तुमच्या पायावरनं चाक जाईल. आता पुढे निकाल लावायची काय गरज, सांगायची काय गरज, निकाल लागला ना. आता म्हातारी अडकवायला गेली शेतकऱ्याला, पण अडकलं कोण, आजीबाईच अडकली. आणि शेतकरी आपला निर्दोषपणे सुटला आणि घरी आला. आणि दुसऱ्या दिवशी मग वकील म्हणले, वकील दिवस उगायला आपले त्याच्या घरी गेले. म्हणले शेतकरी मालक, मी तुमचं काम केलं म्हणले, तुम्हाला सुखरूपपणे सोडलं, पण माझ्या पैशाचं काय? शेतकऱ्यानं उत्तर दिलं, गुई. तसं आता तुम्ही मला कीर्तन झालं, मला बी गुईंग करू नका म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल म्हणून साधू
संतांचे उपकार आहेत. आपण भजन केलं पाहिजे. पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात की भजन करत असताना, आनंदाने गात असताना ज्या गोष्टी आडव्या येतील त्याचा मी काय करेल त्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. कुठल्या? लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. पुढे जाऊन तुकोबाराय देवाला संवाद करतात. देवाला म्हणतात, देवा अख्खं जग तू हे सांभाळतोयस, पण आता जसं तू या जगाचा सांभाळ करतो तसं मी तर आता तुझं गुणगान फक्त गाणार आहे, आवडीनं नाचणार आहे. तू तसं जगाचा जसा सांभाळ करतोस तसा माझाही काय कर, सांभाळ कर. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, तुका म्हणे आता पुन्हा तयाचे, तुका म्हणे आता पुन्हा तयाचे, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे. तुका म्हणे आता पुन्हा तयाचे, तुका म्हणे आता पुन्हा तयाचे. Yeah.
योग्य असेल ते घ्या. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द झाला असेल तो माझ्या लहानशा वाणीचा दोष समजून मला परत करा. पण जाता जाता सांगून जाते बरं का, काळ फार कठीण आलेले, याचा जरासुद्धा भरोसा राहिला नाही. म्हणून प्रत्येक दिवस आपला शेवटचा दिवस आहे असं समजून चांगलं राहत चला, चांगलं वागत चला. कारण ज्या भगवंतानं तुम्हा आम्हाला शरीर दिलं ना, दिलंय, पण कधी घेऊन जाणार आहे याची शाश्वती मात्र त्या भगवंतानं तुम्हा आम्हाला दिलेली नाही. कधी श्वास संपेल आणि कधी हा देव घेऊन जाईल याचा जरासुद्धा भरोसा राहिलेला नाही. तुम्ही आम्ही बघतोय रोज घटना घडतायत. काळ इतका वाईट आला, चालता चालता आपला श्वास कधी थांबेल याचा सुद्धा भरोसा. अहो चहा पेत होता, कपातला चहा तोंडात घेतला, पण तोंडातला चहा इथून इथपर्यंत जाईल का नाही याची सुद्धा गॅरंटी. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा भुज जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा भुज जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जरा सुद्धा भरोसा राहिलेला नाही. तुम्ही आम्ही बघतोय काल 2 दिवसापूर्वी घटना घडतायत. अहो हे मृदंग वाजवण्यासाठी आयुष्य झिजवावं लागतं, तेव्हा कुठं हा आवाज निघतो. आणि अतिशय 2 असणारे मृदंग कलाकार, की कलाकारांचं जीवन हे त्यांच्या प्रपंचासाठी कमी आणि ते कलेसाठी जास्त जगत असतात बरं का. रात्रंदिवस 7-7 दिवस बाहेर गावी राहतात, फक्त प्रपंचासाठी कमी आणि कलेसाठी जास्त जीवन जगत असतात. आणि 2 मृदंगाचार्य परभणी जिल्ह्यातले संध्याकाळच्या वेळी कीर्तन करून घरी चालले होते आणि जात असताना अपघात झाला आणि त्या अपघातात 3 जण होते. त्यातले 2 मृदंगाचार्य आणि एक गावकरी होता त्यांचा. ते 3ही मृदंगाचार्य जागच्या जागी ठार झाले. बघा, त्यांचं वयही जास्त नव्हतं, 29-30 वर्षाचे, आणि ते गावकरी होते ते 46 वर्षाचे. मला सांगा, त्यांना वाटलं तरी असेल का बाबा आज आपला शेवटचा दिवस असेल म्हणून? आपण घरापर्यंत गेलेत, गावात गेलेत आणि असं अघटित असं घडलं. आणि मागची परिस्थिती बघाल तर अतिशय गरीब परिस्थिती. बायका आहेत, लहान लहानशी लेकरं आहेत. आज ते पोरं म्हणत असतील आमचे बाबा कुठं गेले, बाबा कुठं गेले. आज त्या लेकरांनी किती हाक मारावी आपल्या वडिलाला, तेव्हा त्यांचे बाबा परत येतील. आणि तो मृदंग वाजवण्यासाठी त्या दोन्ही कलाकारांनी, दत्ता महाराज मुडेकर आहेत आणि माऊली महाराज बोर्डीकर, या दोन्ही कलाकारांनी निम्म आयुष्य त्या मृदंग वाजवण्यासाठी, ती कला अवगत करण्यासाठी घालवलं. आणि आत्ता कुठं त्यांना यश ये लागलेलं होतं, तेव्हा कुठं काळानं असा घाला घातला मला सांगा. म्हणून काळ कधी येईल काहीच सांगू शकत नाही. ते जाऊ द्या, आपल्या जवळचं उदाहरण आहे 2 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये घडलेली घटना पहा. ज्या देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगून ज्या सैनिकांना देशाची सेवा करावी आणि ती सेवा करत असताना पत्नीच्या बाळंतपणासाठी 8 दिवसाची सुट्टी काढून तो सैनिक सातारा जिल्ह्यामध्ये आला आणि गाडीवर जात असताना त्याचाही अपघात झाला आणि तोही जागीच ठार झाला. मला सांगा, इकडं लेक जन्माला आली, फक्त 8 तास झाले होते. लेकीला जन्माला येऊन फक्त 8 तास झाले होते. लेकीच्या जन्मासाठी म्हणा, बायकोच्या बाळंतपणासाठी आलेला हा सैनिक, त्यानं बायकोचंही तोंड बघितलं नाही आणि लेकीचंही तोंड बघितलं नाही. मला सांगा, ना त्यानं लेकीला स्पर्श केला, ना लेकीनं त्या बापाला बघितलं. ना त्यानं आपल्या लेकीला स्पर्श केला, ना त्या लेकीनं बापाला बघितलं. काळानं तिच्या बापाला त्या मुलीचा चेहरा पाहण्या अगोदरच तो काळ घेऊन गेला. आणि पत्नी ओरडत होती शेवटच्या क्षणाला, अहो तुम्ही कुठं गेलाय, आता मी काय करू. कारण मुलगी ज्यावेळेस नांदायला जाते ना, तिचं सर्वस्व म्हणजे कोण असतो, पती असतो. त्या पतीसाठी ती जगत असते आणि तोच पती आज तिचा निघून गेला. काय अवस्था असेल मला सांगा.
म्हणून माणसं आहेत तोपर्यंत जपायचा प्रयत्न करा. कधी कोणता दिवस कसा येईल काहीच सांगू शकत नाही. म्हणून आज या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगते, कुणाशीही वैर असू द्या, ते जिथल्या तिथं सोडून टाका. कुणी इथं अमरण असा याच्यासाठी आलेलं नाही. आपण प्रत्येकजण 4 दिवसाचे पाहुणे म्हणून आलो. प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून माझं सांगणं आहे, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावर मनाचा, तोल सावर मनाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावर मनाचा, तोल सावर मनाचा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. कुणाशी वैर करू नका, कुणाचा राग धरू नका. आणि हे सांगण्यासाठी मला वाटते आज चांगला पर्व काळ आहे. उद्या काय आहे? मकर संक्रांत आहे. आज भोगी आहे. आज भोगी दिवशी आपण कुणाची पूजा करतो? कुठल्या देवतेची? हां, देवाची पूजा करतो. ठीक आहे, आपण देवतेची पूजा करतो आणि त्या भगवती देवीला आपण एवढंच मागणं मागायचंय, देवी आमचे संसारातले सगळे भोग काय करू दे, संपून टाक, असाच आशीर्वाद फक्त आम्हाला दे. आणि उद्या मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सगळेजण फक्त एकच संदेश देत असतात. सगळे वैरी सुद्धा काय करतो, तिळगुळ घेऊन येतो आणि काय म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण माझा तुम्हाला संदेश आहे, मकर संक्रांती निमित्त तिळगुळ घ्या. कारण तुम्ही कितीही सांगा, लोक आपलं काम आहे, आपला स्वार्थ आहे, तेव्हाच फक्त गोड गोड बोलतात आणि महाग नको ते बोलायला लागतात. त्याच्यामुळे तोंडावर नाही गोड पडलं तरी चालेल, पण कुणाच्या महाग तरी त्याच्याबद्दल वाईट बोलायचं. म्हणून माझा तुम्हाला मकर संक्रांती निमित्त संदेश आहे, तिळगुळ घ्या आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. तिळगुळ घ्या आणि मुखाने कृष्ण कृष्ण बोला. कारण गोड तर आपण कधी बोलतो, आपला स्वार्थ आहे तेव्हाच. असो, म्हणून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. झालेली सगळी कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करते. थोडासा उशीर झाला कारण कीर्तन 9:30ला चालू झालं, त्याच्यामुळे थोडंसं वाढवलं, क्षमा असावी. विनेकरी बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. जोरात वाजवा, जोरात जोरात. हां, ह्या सगळ्या टाळकऱ्यांसाठी, गुणीजनांसाठी, मृदंगाचार्यांसाठी जोरात टाळी वाजवायची. एकदा जोरात वाजवा. सिस्टीम ज्यांची आहे असे आपले कुंभार दादा, आता कुंभार दादा चांगले लक्षात राहतील, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरात, अहो जोरात वाजवा. हा, काय सांगते मी, कालच्या कीर्तनात सिस्टीमवाल्या दादांचं एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं, कदाचित त्यानं त्याच्या बायकोकडनं बी त्याचं कौतुक एवढं कधी ऐकलं नसेल बरं का. यांचं नाही सांगत, कालचं सांगते. हां, आणि मग इतकं कौतुक केलं त्यांचं, तुम्हाला सांगते ते एवढं खुश झालं, एवढं खुश झाले, डायरेक्ट खिशातनं 500ची नोट काढली आणि मला दिली. आता ह्या सिस्टीमवाल्याकडनं मी काही तशी अपेक्षा करत नाही. हां, असो, दादांनाही मनापासून धन्यवाद देते. आपलं हे कीर्तन आपल्याला ओम साई क्रिएशन या चॅनलवरती दिसणारे आमचे चैतन्य दादा मोहिते हेही आवर्जून इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तुम्ही म्हणाल सगळ्याचं झालं, पण आम्ही 2 तास इथं बसलोय तुमच्या आधीपासून येऊन, म्हणून तुम्ही कीर्तन केलं, बरोबर आहे का नाही? आम्ही बसलोय म्हणून तुम्ही कीर्तन केलं असं तुम्हाला वाटतं. म्हणून तुमच्यासाठी तुम्हीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. परत एकदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देते आणि झालेली सगळी कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करते. माझ्यासोबत आलेले माझे वडील, तुम्हाला सांगू, लेकीला काय लागतं? बापाचा हात जर पाठीशी असेल, जग जिंकायला सुद्धा काहीच लागत नाही, फक्त माय बापाचा हात पाठीशी असावा. आज माझा बाप माझ्या पाठीशी उभा आहे, म्हणून तुमच्या एवढ्या सगळ्यांसमोर मी एकटी उभा राहून बोलू शकते. ही ताकद फक्त बापाच्या प्रेमाची आहे, माय बापाच्या प्रेमाची आहे. म्हणून 4 पैसे कमी कमवा, पण माय बापाचा हात आपल्या पाठीशी असला पाहिजे. आणि जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, एवढंच सांगते आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वरा माऊली,